नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आणि विशेषतः पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यंदाच्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर रेशनधारकांना आनंदाचा शिधा देण्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या आनंदाच्या शिध्यामध्ये वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा आनंदाचा शिधा फक्त 100 रुपयामध्ये देण्याबाबत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र मित्रांनो, या बातमीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. हा लाभ सर्व रेशनधारकांना आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मिळेलच असे नाही. काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये आणि ठराविक पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी माहिती शेवटपर्यंत समजून घेणे महत्त्वाचे आहे. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे. गणरायाचे आगमन सप्टेंबर महिन्यात होणार असल्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारकडून आनंदाचा शिधा देण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या आनंदाच्या शिध्यामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू असतील आणि हा शिधा कोणाला मिळणार, कुठल्या जिल्ह्यात मिळणार, यासाठी कोणती पात्रता असणार आहे आणि 100 रुपये दिल्यानंतर नेमक्या किती वस्तू घरी घेऊन जाता येणार आहेत. या सर्व प्रश्नांची माहिती आपण आता सोप्या भाषेत पाहणार आहोत. मित्रांनो, दरवर्षी गणपती, दिवाळी किंवा इतर महत्त्वाच्या सणाच्या काळात रेशन कार्डधारकांसाठी सरकारकडून विशेष शिधा देण्याच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये गहू आणि तांदळासोबत काही अतिरिक्त जीवनावश्यक वस्तू कमी किमतीमध्ये देण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर यंदाही आनंदाचा शिधा देण्याबाबत माहिती समोर येत आहे. या शिध्यामध्ये काही वस्तू मागील वर्षापेक्षा वेगळ्या असू शकतात अशी चर्चा आहे. महागाई वाढलेली असल्यामुळे घरातील रोजच्या वापरात वस्तू खरेदी करणे सर्वसामान्य कुटुंबासाठी कठीण होत आहे. तेल, साखर, डाळी आणि इतर किराणा वस्तू किमती वाढल्यामुळे सणासुदीच्या काळात कुटुंबाचा खर्च आणखीन वाढतो. त्यामुळे सरकारकडून अशा प्रकारच्या आनंदाचा शिधा दिला जात आहे. तर पात्र रेशनधारक कुटुंबांना नक्कीच काही प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकते. मात्र मित्रांनो, इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे म्हणजे तुम्हाला हा लाभ मिळेलच असे नाही. रेशन कार्डचा प्रकार, तुमची पात्रता, उत्पन्न आणि संबंधित जिल्ह्यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरू शकता. पांढरे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना या विशेष शिध्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती या संदर्भात सांगितली जात आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या रेशन कार्डचा प्रकार तपासा. आता पाहूया या आनंदाच्या शिध्यामध्ये कोणत्या वस्तू असण्याची शक्यता आहे. सर्वात पहिली वस्तू म्हणजे खाद्यतेल. सध्या खाद्यतेलाची किमती पाहता प्रत्येक कुटुंबासाठी तेल ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. गणपतीच्या सणाच्या काळात स्वयंपाकासाठी तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आनंदाच्या शिध्यामध्ये खाद्यतेलाचा समावेश होण्याची शक्यता सांगितली जात आहे. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे ती आहे साखर. सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, प्रसाद आणि घरातील इतर पदार्थांसाठी साखरेची आवश्यकता असते. त्यामुळे साखर ही शिध्यामध्ये असू शकते. तिसरी वस्तू म्हणजे चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ. गणपतीच्या सणामध्ये घरगुती पदार्थ तयार करताना डाळींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे चणा डाळीचा समावेशही या शिध्यामध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर गव्हाचे पीठ किंवा आटा यांचाही समावेश करण्याबाबत चर्चा आहे. काही माहितीमध्ये 4 ते 5 किलोच्या पॅकेटचा उल्लेख केला जात आहे. मात्र या वस्तूंच्या अंतिम यादीबाबत अधिकृत निर्णय किंवा शासनाकडून अंतिम माहिती आल्यानंतरच खात्री करता येईल. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक यादीवर लगेच विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्या 12 वस्तू दिल्या जाणार आहेत ते निश्चित होईल. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आनंदाचा शिधा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. या संदर्भात सांगितल्या जाणाऱ्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्याऐवजी काही निवडक जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर आणि हिंगोली यासारख्या जिल्ह्यांचा उल्लेख केला जात आहे. म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, ही यादी अंतिम समजण्यापूर्वी अधिकृत शासन निर्णय किंवा संबंधित विभागाची घोषणा तपासणे आवश्यक आहे. कारण योजना जाहीर होण्यापूर्वी किंवा निर्णयाच्या प्रक्रियेत असताना वेगवेगळ्या याद्या सोशल मीडियावर फिरत असतात. त्यामुळे नागरिकांनी काळजीपूर्वक माहिती तपासा. आता पाहूया या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकते. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणेही प्राथमिक अट असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न महत्त्वाचे ठरू शकते. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी असतात. त्यामुळे ज्या कुटुंबाचे उत्पन्न शासनाच्या निर्धारित मर्यादेत आहे त्यांनाच या प्रकारच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता असते. जे उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही आयकर भरत असाल तर पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी सेवेत असल्यास किंवा काही प्रकारची सरकारी पेन्शन घेत असल्यासही पात्रतेत नियम लागू होऊ शकतात. म्हणून केवळ रेशन कार्डचा रंग पाहून आपण पात्र आहोत असे समजू नका. कारण या योजनेसाठी जे अधिकृत नियम ठरवले असतील तेच अंतिम मानले जातील. मित्रांनो, यामागचा उद्देश काय आहे हेही समजून घेऊयात. सणासुदीच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांना अतिरिक्त खर्च येतो. गणपती सजावट, प्रसाद, घरातील किराणा, पाहुणचार आणि इतर खर्च यामुळे महिन्याचे बजेट बिघडू शकते. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना हा अतिरिक्त खर्च सांभाळणे कठीण जाते.
अशा कुटुंबांना कमी किमतीमध्ये आवश्यक वस्तू मिळाल्या तर त्यांच्या खिशावरही भार कमी प्रमाणात होऊ शकतो. याच उद्देशाने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे. आता आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना किंवा कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचा लाभ देण्याबाबत आधी घोषणा करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी कशी आणि कधी होईल याबाबत अधिकृत माहिती महत्त्वाची आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा आणि गॅस सिलेंडरचा लाभ हे दोन वेगवेगळे विषय आहेत, हे लक्षात ठेवा. एक योजनेचा लाभ मिळतो म्हणून दुसऱ्या योजनेचा लाभ आपोआप मिळेल असे नाही. प्रत्येक योजनेची स्वतंत्र पात्रता आणि नियम असतात. मित्रांनो, आता प्रश्न येतो की 12 वस्तूंची बाजारातील किंमत किती असू शकते? जर घरातील सर्व वस्तू बाजारातून वेगवेगळ्या खरेदी केल्या तर कुटुंबाला चांगलाच खर्च करावा लागू शकतो. तेल, साखर, डाळ, पीठ आणि इतर किराणा वस्तू मिळून काही हजार रुपयांचा खर्च होऊ शकतो. त्यामुळे सरकारकडून कमी किमतीत किंवा विशेष सवलतीत वस्तू मिळाल्यास पात्र कुटुंबाला त्याचा फायदा होईल. पण येथे एक गोष्ट स्पष्ट आहे. जर योजना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याची असेल तर लाभार्थ्यांनी रेशन दुकानात अधिकृतपणे सांगितलेलीच रक्कम द्यावी. कोणी त्यापेक्षा जास्त पैसे मागितले तर पावती घ्या आणि संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करा. कोणत्याही व्यक्तीला अतिरिक्त पैसे देऊ नका. तसेच या योजनेच्या नावाखाली कोणी ऑनलाईन अर्जासाठी पैसे मागितले, OTP मागितला किंवा बँक खात्याची संवेदनशील माहिती मागितली तर सावधान राहा. सरकारी योजना असल्याचे सांगून फसवणूक करणारे संदेश सोशल मीडियावर फिरू शकतात. त्यामुळे अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आता मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाभ घेण्यासाठी काय करायचे? जर तुमचे रेशन कार्ड पात्र असेल आणि तुमच्या जिल्ह्याची योजनेत समाविष्ट असेल तर सर्वप्रथम तुमच्या जवळच्या अधिकृत रेशन दुकानात जाऊन चौकशीत करा. तुमच्या रेशन कार्डाने संबंधित कागदपत्रे तयार ठेवा. रेशन दुकानावर तुमचे नाव आणि रेशन कार्ड योजनेसाठी पात्र आहे का हे तपासा. सरकारने ई-पॉस मशीनद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने वितरणाची प्रक्रिया सांगितली असल्यास तीच प्रक्रिया पूर्ण करा. लाभ घेताना पावती नक्की घ्या. यामुळे भविष्यात काही अडचण आली तर तुमच्याकडे व्यवहाराचा पुरावा ठरतो. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, या आनंदाच्या शिधामध्ये नेमके 12 वस्तू कोणत्या असतील याबाबत अधिकृत अंतिम यादी जाहीर झाल्याशिवाय निश्चित माहिती सांगणे योग्य ठरणार नाही. सध्या खाद्यतेल, साखर, चणा डाळ आणि गव्हाचे पीठ यांसारख्या वस्तूंचा उल्लेख होत आहे. पण उर्वरित वस्तूबाबत अंतिम माहिती शासनाच्या अधिकृत निर्णयानंतर स्पष्ट होईल. म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलेली प्रत्येक गोष्ट अंतिम सरकारी आदेश समजू नका. अधिकृत शासन निर्णय आला की त्यामध्ये वस्तूची संख्या, प्रमाण, किंमत, वितरणाची तारीख आणि पात्र लाभार्थी यांची स्पष्ट माहिती दिली जाईल. मित्रांनो, या योजनेमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्व पात्र रेशनधारकांना समान वस्तू आणि समान प्रमाण मिळेल का हे अधिकृत आदेशावर अवलंबून असते. काही वेळा वस्तूंचे प्रमाण कुटुंबाच्या सदस्यानुसार ठरवले जाते. काही योजनांमध्ये प्रति रेशन कार्ड निश्चित प्रमाण असते. त्यामुळे अंतिम शासन निर्णय येईपर्यंत अंदाजावर प्रमाण निश्चित समजू नका. आता सण जवळ येत असल्यामुळे नागरिकांना उत्सुकता वाढली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधीच आनंदाचा शिधा मिळाला तर अनेक कुटुंबांना सणाची तयारी करण्यासाठी मदत होऊ शकते. विशेषतः ग्रामीण भागातील आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी हा दिलासा महत्त्वाचा ठरू शकतो. पण यासाठी तुमचे रेशन कार्ड सक्रिय आहे का, ई-KYC पूर्ण आहे का आणि रेशन कार्डवरील माहिती योग्य आहे का हे आधीच तपासून ठेवा. नाव, आधार लिंकिंग किंवा इतर आवश्यक प्रक्रिया बाकी असल्यास ती वेळेत पूर्ण करा. कारण काही योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डशी संबंधित प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक असते. मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल, मजूर असाल किंवा सर्वसामान्य कुटुंबातील असाल, सरकारी योजनेचा लाभ घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत माहिती. सोशल मीडियावर अनेकदा आकर्षक मथळे देऊन बातम्या पसरवल्या जातात. उदाहरणार्थ, सर्वांना 12 वस्तू मोफत, प्रत्येकाला 1000 रुपयांचा फायदा किंवा आजपासून वाटप सुरू असे संदेश व्हायरल होतात. परंतु प्रत्यक्ष योजनेला काही अटी असू शकतात. म्हणून तुमच्या रेशन कार्डाचा प्रकार, जिल्हा आणि पात्रता तपासणे आवश्यक आहे. आता या संपूर्ण बातमीचा थोडक्यात आढावा घेऊयात. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिवळे किंवा केशरी रेशनधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्याबाबत माहिती समोर आली आहे. हा शिधा 100 रुपयात देण्याची चर्चा आहे. यामध्ये सुमारे 12 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. खाद्यतेल, साखर, चणा डाळ आणि गव्हाचे पीठ यासारख्या वस्तूंचा उल्लेख आहे. मात्र अंतिम 12 वस्तूची यादी अधिकृत निर्णयावर निश्चित होईल. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मिळणारा नसून काही निवडक जिल्ह्यांमध्ये देण्याची शक्यता सांगितली जात आहे. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर आणि हिंगोली यासारख्या सर्व जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण अंतिम यादी सरकारच्या अधिकृत घोषणानंतर निश्चित समजा. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे, उत्पन्नाची मर्यादा, कुटुंबातील सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांची स्थिती अशा काही पात्रता अटी लागू होऊ शकतात. म्हणून तुमचे रेशन कार्ड पात्र आहे का हे अधिकृत रेशन दुकानात जाऊन तपासा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणालाही अतिरिक्त पैसे देऊ नका. योजनेची अधिकृत रक्कम 100 रुपये असेल तर त्यापेक्षा जास्त रक्कम मागितल्यास पावती घ्या आणि संबंधित विभागाकडे तक्रार करा. मित्रांनो, सणा प्रत्येकाच्या घरात आनंद घेऊन यावा हीच अपेक्षा. महागाईच्या काळात सरकारकडून जीवनावश्यक वस्तू सवलत मिळाल्या तर सर्वसामान्य कुटुंबाला नक्कीच मदत होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर या योजनेबाबत अधिकृत माहिती नक्की तपासा. तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का, तुमचे रेशन कार्ड पात्र आहे का आणि वितरण कधी सुरू होणार आहे हे रेशन दुकानात जाऊन किंवा अधिकृत सरकारी माहितीतून जाणून घ्या.
आणि हो मित्रांनो, या बातमीमध्ये सांगितलेली माहिती ही उपलब्ध माहितीनुसार आहे. अंतिम वस्तूंची यादी, पात्रता, किंमत, वितरणाची तारीख आणि जिल्ह्यांची यादी शासनाच्या अधिकार आदेशानुसार बदलू शकते. त्यामुळे अधिकृत घोषणा आल्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. जर तुम्हाला सरकारी योजना, रेशन कार्ड, शेतकरी योजना, महिला योजना आणि सर्वसामान्यांसाठीच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सोप्या भाषेत जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. तुमच्या रेशन कार्ड धारक मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. लवकरच भेटूया.